नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 5 जुलैला म्हणजे शुक्रवारी आहे दर्श अमावस्या आणि अमावस्येची सुरुवात होणार आहे शुक्रवारी पहाटे 4:58 अमावस्या सुरू होणार आहे आणि शनिवारी म्हणजे 6 तारखेला पहाटे 4:27 अमावस्या संपणार आहे. तर पूर्ण दिवसभर अमावस्या ही शुक्रवारी राहणार आहे आणि त्यामुळे शुक्रवारीच आपल्याला जे काही उपाय सेवा करायचे आहे ते आपल्याला शुक्रवारीच करायचे आहेत. तर प्रत्येक अमावस्येला आपण काही उपाय काही सेवा हे करायच्याच असतात. कारण बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी त्रास असतोच. मानसिक असो किंवा शारीरिक असो किंवा पैशाच्या संबंधित असो किंवा मानसिक असो, नोकरीला कोणाला लागत नाही आहे किंवा सततचे आजारपण आहे. असे वेगवेगळे समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात आणि जर या अडचणींपासून या समस्येपासून आपल्याला दूर जायचं असेल, हे नष्ट करायचे असतील, तर प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला आपण काही उपाय हे करायचे असतात आणि केल्यामुळे आपल्या घरामध्ये याचा लगेच आपल्याला फायदा दिसून येत असतो. याचा प्रभाव आपल्या घरामध्ये आपल्याला दिसून येत असतो. पण बघा, आता लगेच आपण एखादा उपाय केला आणि त्याचा लगेच आपल्याला फायदा दिसून येईल असं नाही. काय असतं ना, कोणत्याही उपाय कोणतीही सेवा करत असताना ती श्रद्धेने विश्वासाने आपण जेव्हा करतो ना, तेव्हाच त्याचा फायदाही आपल्याला दिसून येत असतो आणि त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागत असतं. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सातत्याने करत जातो तर त्याचा फायदा देखील आपल्याला लगेच दिसून येत असतो, त्याचा अनुभव दिसून येत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्येला तुम्ही फक्त करत चला. बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती फरक जाणवेल. आता कुठले आहेत ते उपाय, कुठल्या आहेत त्या सेवा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची असते. कारण बघा, आपण आपल्या घरामध्ये असलेले जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण आपल्याला अमावस्येला आपल्या घरातून ती बाहेर काढायची असते आणि ज्या वेळेस आपल्या घरातील निगेटिव्हिटी, दरिद्रता, अलक्ष्मी जेव्हा बाहेर जाते ना, तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं आणि प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून आपल्याला अमावस्येला आपल्या घरातील जी काही जाळं जळमट आहे ती पूर्ण आपल्याला काढून टाकायची आहेत. आपल्या घरामध्ये आपल्याला घर एकदम स्वच्छ करायचं आहे आणि घर स्वच्छ करत असताना त्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये आपल्याला हळद, गोमूत्र टाकायचं आहे आणि खडे मीठ असताना ते समुद्री मीठ म्हणतात ते टाकायचं आणि या पाण्याने आपल्याला आपलं घर नैऋत्य दिशेपासून आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंत आपल्याला ते पुसत आणायचं आहे. आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे. सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याच पाण्याने आपला मुख्य दरवाजा देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे. आपला उंबरठा आहे तर तो सुद्धा आपल्याला या पाण्याने स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तर त्यावेळेस आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जात असते आणि घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला आपल्याला आपल्या मुख्य जो उंबरठा आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि बघा, शक्य झाल्यास तर दररोज करायला पाहिजे, पण शक्य होत नाही तर कमीत कमी अमावस्येला, पौर्णिमेला तर आपण करायलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची देखील पूजन करून घ्यायचं आहे. आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू एकत्र करायचं आणि स्वस्तिक काढायचं आणि त्याचीही देखील आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या जो स्वयंपाकघर आहे तर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला एका भिंतीवर, शक्य झाल्यास पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची. त्यानंतर आपला जो मेन आहे ते म्हणजे आपला देवघर, तर देवघराची सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छता करायची आहे. जो आपण खाली कपडा टाकतो तो कपडा बदलून घ्यायचा, थोडंसं पाठीमागून आजूबाजूनी स्वच्छ करून घ्यायचा देव्हारा आणि देव देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. आता देव स्वच्छ करत असताना
आपल्याला दही घ्यायचं आहे, दह्यामध्ये थोडं हळद आणि कापूर टाकायचा आणि लिंबाने आपले देव हे सर्व मिक्स करायचं आणि ते लिंबावर घ्यायचं आणि लिंबाने आपल्याला आपले देव घासायचे आहेत। यामुळे देव एकदम स्वच्छ आणि चकाचक निघतात आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल आपण वापरत नाही, त्यामुळे आपल्या जे देव असतात त्यांच्यावरही काहीही याचा परिणाम होत नाही, देव अगदी स्वच्छ आणि चकाचक निघतात। तर असं तुम्ही एकदा करून बघा, दही त्यामध्ये हळद आणि कापूर आणि लिंबाने देव घासून बघा, खूप छान निघतात। त्यानंतर देव स्वच्छ झाल्याच्या नंतर देवपूजा झाली। आता त्यानंतर आपल्याला आपला जो मंगल कलश आहे तो देखील आपल्याला अमावस्येला बदलायचा आहे। बदलायचा म्हणजे नारळ जर खराब झाला असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि जर नसेल तर तेच नारळ वापरा, फक्त त्यातील पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाका। त्यानंतर त्यातील तो जो तांब्या आहे तो स्वच्छ करून परत मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे। तर बघा, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण जाते आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। त्यामुळे हे छोटे छोटे उपाय आहेत, तर तुम्ही नक्की करून बघा। अमावस्येला बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे अमावस्या म्हटलं की खूप जणांना असं वाटतं की काहीतरी वाईटच होणार आहे, पण असं काही नाही। बघा, आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन अमावस्येलाच करत असतो आणि ज्यावेळेस आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन करतो तर आपण आपल्या घराची किती डीप क्लिनिंग करतो, पूर्ण कोपरा आणि कोपरा आपण स्वच्छ करत असतो, कारण माता लक्ष्मीचं अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करणार असतो, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असते। तर फक्त ती का दिवाळीच्या अमावस्येलाच येते का? असं नाही, ती प्रत्येक अमावस्येला येत असते। म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपलं सर्व घर स्वच्छ करायचं आहे, होईल तितकं स्वच्छ करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तर बघा, आता ही स्वच्छता झाल्याच्या नंतर त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा देखील करायचा आहे। त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, कणकेचा दिवा करायचा, त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, चारही बाजूला वाती जातील अशा 4 वाती लावायच्या आणि तसा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजारपण येत नाही आणि आपले पितृ देखील प्रसन्न होतात। त्यानंतर एक अतिशय प्रभावशाली अशी सेवा करायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची करणी बाधा, काही वाईट शक्ती जर काही असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तर तो उपाय म्हणजे बघा, पिवळी मोहरी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण अगरबत्ती लावतो, तर ती अगरबत्तीची रक्षा त्यामध्ये टाकायची आहे आणि 2 अगरबत्ती आपल्याला देवाच्या समोर लावायच्या, मोहरी हातात घ्यायची आणि नंतर आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वल्गा सूक्त आपल्या 11 वेळा आपल्या बघा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे, तर ते पठण करायचं आहे। नंतर जी 2 अगरबत्तीची जी रक्षा खाली पडली तर ती रक्षा त्या मोहरीला चोळायची, अगदी थोडीशी मोहरी घ्यायची, जास्त नाही घेतली तरी चालेल आणि नंतर म्हणणं आपलं ज्यावेळेस वाचन होऊन जाईल वल्गासुक्त आणि कालभैरवाष्टक, त्यानंतर ही जी मोहरी आहे ही आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ही मोहरी टाकायची आहे। बघा, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, नक्की तुम्ही करून बघा। ज्या वेळेस हा उपाय करतो त्याच वेळेस आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे हे आपल्याला जाणवतं। तर अतिशय प्रभावी हे छोटे छोटे उपाय आहेत, हे तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर 7 कापराच्या वड्या आपल्याला एका पंतीमध्ये घ्यायच्या आहेत, त्यामध्ये 7 लवंगा आणि चिमूटभर आपल्याला काळी किंवा तुम्ही पिवळी सुद्धा मोहरी घेऊ शकता। तर पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे, 7 लवंगा आणि कापूर हे एका पंतीमध्ये घ्यायचं आणि ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे। संध्याकाळी बघा, सायंकाळच्या वेळेला 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यावेळेस आपण हे प्रज्वलित करू त्यावेळेस आपल्याला ओम कालभैरवनाथाय नमः, ओम कालभैरवनाथाय नमः हा मंत्र आपल्याला तिथे म्हणत राहायचा आहे। जोपर्यंत ते जळते तोपर्यंत आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे। अतिशय प्रभावी आहे, यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्या घरामध्ये वाईट शक्ती राहत नाही आणि घरातील आजारपण देखील संपूर्ण कायमस्वरूपी निघून जातं। अतिशय प्रभावी हे छोटे छोटे उपाय आहेत, जे तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही उपाय करा। आणि तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।